नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खटावचं 9-12 मैदान उद्या संपन्न होत आहे. मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितरी लाईव्हवरती. 7-12 एक दुसरा एक बैल मैदान झालं आणि उद्या 9-12 ओपनचं मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आत्ताच काढण्यात आले. चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट. तर नांदेड शेट्टीकरांचा भारत आपला गट क्रमांक 3 तास क्रमांक 5वरून आपला पलताना दिसणार आहे. त्याच्यानंतर रायफल 81-81च्या नावाने देखील 4 चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक 4मध्ये. दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 14मध्ये. तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 20मध्ये. चौथी चिठ्ठी आहे गट क्रमांक 32मध्ये. त्याच्यानंतर दहीगावकरांच्या पाखऱ्याच्या नावाने देखील गट क्रमांक 5 तास क्रमांक 3वरती चिठ्ठी आहे. या गटात आपला दहीगावकरांचा पाखऱ्या पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर रुग्णदेव माणिकशेठ गायकवाड यांच्या अर्जुनच्या नावाने गट क्रमांक 7 तास क्रमांक 5वरून चिठ्ठी आहे. या गटात आपला अर्जुन पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा भावऱ्या गट क्रमांक 6 तास क्रमांक 4वरती पहिली चिठ्ठी आहे. तर गट क्रमांक 14मध्ये दुसरी चिठ्ठी आहे. तर आपला भावऱ्या गट क्रमांक 6मध्येच पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा नातेपुतेकरांचा सचिनच्या नावाने 2 चिठ्ठ्या आहेत. पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 8 तास क्रमांक 5वरती. तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 47 तास क्रमांक 4वरती. या गटात आपल्याला 2 गटापैकी एका गटात आपला सचिन पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मानगरकरांच्या वादळच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 9 तास क्रमांक 4वरती. या गटात आपला वादळ पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर सुंदर बॉस गट क्रमांक 12मध्ये निसर्ग गार्डन कात्रच्या नावाने चिठ्ठी आहे. या गटात आपला सुंदर बॉस पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर घरनिकेच्या राजाच्या नावाने देखील गट क्रमांक 13 तास क्रमांक 7वरती चिठ्ठी आहे. या गटात आपला राजा पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर निमसोडकरांच्या कॅप्टनच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 16 तास क्रमांक 2वरती. या गटात आपला निमसोडकरांचा कॅप्टन पळताना दिसतो. त्याच्यानंतर वाटेगावच्या बादलच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 18 तास क्रमांक 7वरती. त्याच्यानंतर मित्रांनो कारुंड एक्सप्रेस शिक्क्या आपला गट क्रमांक 20 तास क्रमांक 6वरती चिठ्ठी निघाली. या गटात आपल्या शिक्क्या पळताना दिसेल. त्याच्यानंतर आबांच्या पाखऱ्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 21 तास क्रमांक 8वरती. या गटात आपल्याला पाखऱ्या पळताना दिसेल. त्याच्यानंतर पैलवान अभिजित भाई पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक 18 तास क्रमांक 4वरती पहिली चिठ्ठी आहे. तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 22 तास क्रमांक 5वरती. या गटात आपला सर्जा पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर भोपाडीकरांचा लाडू गट क्रमांक 27 तास क्रमांक 2वरती चिठ्ठी आहे. चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानात गुलाल घेणारा लाडू आपला या गटात पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर खरसवंडीकरांच्या बाब्याच्या नावाने गट क्रमांक 33मध्ये तास क्रमांक 1वरती पहिली चिठ्ठी आहे. तर गट क्रमांक 36 तास क्रमांक 6वरती दुसरी चिठ्ठी आहे. या गटात आपला खरसवंडीकरांचा बाबा पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर हरण्यास आशीबाईच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 48 तास क्रमांक 8वरती. या गटात आपला हरण्यास आशीबाईस पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर किनईकरांच्या रायब्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 50 तास क्रमांक 1वरती. या गटात आपला रायब्या पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर गट क्रमांक 56 उगलेवाडीच्या तेजाच्या नावाने चिठ्ठी आहे. या गटात आपल्याला उगलेवाडीचा तेजा पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो 59 गट निघाले आहेत आणि त्याच्यामध्ये मोळीश्वर धुमाळ यांच्या नावाने एकही चिठ्ठी नाही आहे. त्याच्यामुळे बाकासूर उद्या पळणार की नाही याच्याबद्दल खात्रीशीर अपडेट उद्या सकाळी तुम्हाला देतो. किंवा जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या नावाने ज्या गटात चिठ्ठी असेल तो गट नक्की सांगेल. परंतु एकही चिठ्ठी नाही, त्याच्यामुळे आत्ता कन्फर्म सांगू नाही शकत बाकासूर पळेल की नाही. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.